अंजली दमानिया यांचा सीएम फडणवीसांना 24 तासांचा अल्टिमेटम। आजच्या आज अजित पवारांचा राजीनामा न झाल्यास अमित शहांना भेटणार असल्याचा दिला इशारा। जितेंद्र सिंह यांचा आयआयटी बॉम्बे संदर्भातलं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आलेली आहे। ट्विट करत राज ठाकरेंचा निशाणा। आपण लंकेत राहत नाही, कोणी बोललं लंका जाळू म्हटलं तर मनावर घेऊ नका। मुख्यमंत्री फडणवीसांचा रोख कुणाकडे तर अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाल्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बीडमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची घसरली होती जीभ। अशोकराव इतक्या पैशाचं करता काय? भाकरच खाताना की नोटा खाता? मंत्री संजय शिरसाट यांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल। मुस्लिम म्हणतात उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत, मात्र बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांची ठाकरेंनीच पाठराखण केली हे विसरू नका। इम्तियाज जलील यांचा निशाणा। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर यांचं अपहरण करून मारहाण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण केल्याचा आरोप। अमेरिका कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणी भरावा लागणार मुद्रांक शुल्क। आणि बास्केटबॉल खेळताना गोल पोस्ट अंगावर पडल्यानं खेळाडूचा मृत्यू। हरियाणाच्या रोहतक मधील धक्कादायक घटना। फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। पवारांनी राजीनामा न दिल्यास उद्या अमित शहांची भेट घेणार, शहांकडे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणार असं अंजली दमानिया म्हणाल्या। विकासाचा मुद्दा हाच आमचा एजेंडा आहे, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। प्रचार सभेत लाडक्या बहिणींचा उत्साह पाहायला मिळाला असंही शिंदेंनी सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चुकीच्या शब्दासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे। शहरामध्ये बकालपणा नको, स्वच्छता असावी असा आपला बोलण्याचा उद्देश होता असं अजित पवार म्हणाले। आपल्या शब्दाला पकडलं जातं, आपण कायम विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वाशिमच्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांची पाठराखण करणारे उद्धव ठाकरेच होते, यांना विसरू नका असं म्हणत जलील यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीतील गंभीर प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आणलेला आहे। नांदेड पालिकेच्या मतदार यादीमध्ये पश्चिम बंगालमधील 700 ते 800 मतदार असल्याचा आक्षेप शिवसेनेचे शहर प्रमुख तुलशेज यादव यांनी नोंदवला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेमध्ये मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळत असून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पक्षामध्ये मोजक्या लोकांना जवळ करत शिरसाट कार्यकर्त्यांना आणि आपल्याला डावलत असल्याचं जंजाळ यांनी म्हटलं। पवनी नगर परिषद निवडणुकीमध्ये डॉक्टर विजया नंदुरकर यांना भाजपानं तिकीट देणार असल्याचं सांगून दुसऱ्याला तिकीट दिलं। त्यामुळे विजया नंदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावर घडी बांधली आहे। पवनी शहरामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी 4.5 लाख मतदार मतदान करणार आहेत। बार्शीमध्ये सर्वाधिक 1 लाख तर दुधनी नगर परिषदेमध्ये सर्वात कमी 10,000 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका वादग्रस्त विधानाने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत हौसराव मोरे यांनी प्रचार सभेमध्ये विधान परिषद सदस्यांच्या संदर्भात केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे। 2 डिसेंबरपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले। हिम्मत असेल तर स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवा असं आव्हान विलास गावडे यांनी पालकमंत्री नितेश राणेंना दिलंय। जिल्ह्याचा कोणताही विकास झालेला नसल्यानं नितेश राणे यांना राहुल गांधी यांचे राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे चर्चेला घ्यावे लागत आहेत अशी टीका विलास गावडे यांनी केली।
भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि 17 नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली। भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केलं। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये आयोजित सभेमध्ये संजय शिरसाट यांनी जोरदार फटकेबाजी केली। शंकरराव म्हणाले होते, नांदेडचं लंडन करू, मला नेहमी वाटायचं जाऊन नांदेड शहर पाहू। नंतर अनेक वेळा नांदेडला आलो पण लंडन दिसलं नाही, असा टोला त्यांनी लगावला। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्थानिक भाजपा नेत्यांच्या तक्रारी एकनाथ शिंदेंपुढे मांडल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचीही विनंती केली आहे। सिंधुदुर्गमध्ये भाजपाच्या सभेमध्ये शिल्पा खोत यांनी आमदार निलेश राणेंवर हल्लाबोल केलाय। एक स्त्री पुढे आली की तिच्यावर होणारा आरोपांचा मारा मनाला वेदना देणारा आहे। आपल्याला पूर्वी निलेश राणे यांनी शिवसेनेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, त्यावेळेला योग्य आणि आता अयोग्य कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। शिल्पा खोत आणि आपली यापुढची लढाई कोर्टात असेल, असा पुनरुच्चार निलेश राणे यांनी केलेला आहे। आपण शिल्पा खोत यांना फोन केला होता, त्यावेळी आपल्याला त्यांच्याकडे ओबीसीची खोटी सर्टिफिकेट आहेत याबाबत माहिती नव्हतं। आपण महिला आहे, आपल्यावर अन्याय होतोय, असा भावनिक मुद्दा त्यांनी पुढे करू नये केला जातोय, असा पलटवार निलेश राणे यांनी केला। लोणावळ्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असून आरोप प्रत्यारोपांनं वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना आरपीआय युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्यासाठी सर्व लोणावळेकरांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्यात। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेनं भाजपासोबत काडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केला। अमरावतीच्या धामणगाव नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसळ यांची कन्या, तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे अडसळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही लावण्यात आला। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठाने उमेदवारी अर्ज बाद ठरवला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नगाणी हे आता अधिकृत उमेदवार ठरले। भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र हा हरवलाय। घटनेला 2 महिने होत आले तरीही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं पालिका प्रशासन नगरातील हा नळ, गटार, रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबतही उदासीन असल्याची चर्चा होत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यात मतदार याद्यांमधील चुका ही गंभीर बाब असून त्या दुरुस्त करण्याची संधी आहे। त्यानंतर ही चुका निदर्शनास आल्या तर थेट निलंबन करण्यात येईल, असा दमही आयुक्तांनी दिला। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झडल्या आहेत। आता मुंबई महापालिका प्रशासनानेही याबाबत कबुली दिली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलंय, तर त्यापैकी काही नावे ही दुबार तिबार नाहीत तर 100 वेळाही आहेत। अशी 4 लाख नावे आहेत अनेक वेळा जे अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भातील नगर परिषद निवडणूक प्रचाराचा धडाकाच लावलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चट्टी आणि वरोरा नगर परिषद नगराध्यक्षपद उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। नगर परिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। वरणगाव नगर परिषदेसाठी भाजपातर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्षपदासाठी तृप्ती समाधान महाजन, तर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपाच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान उभं केलं।
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात भाजपा राष्ट्रवादी युतीच्या बैठकीमध्ये जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःच नुकसान करता, गैरप्रकार करणाऱ्या माणसाला तुम्ही थारा देऊ नका, असं स्मिता वाघ म्हणाल्या। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गासाठी 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसीसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केलाय। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कोणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का, असा सवाल उपस्थित होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली। अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आलाय। अपहरण नाही तर शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचा दावा करणारा चंदू आगेचा व्हिडिओ समोर आलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष मारहाण प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष चांगलीच आक्रमक झालेली आहे। नगरपालिकांसमोर धरणे आंदोलन करत मारहाणीचा निषेध करण्यात आला। मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या अपहरण प्रकरणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगले संतापले। गुंडशाहीचा निषेध करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा लोकशाहीला नको म्हणते आहे, असा हल्लाबोल केला।